वेद बातमीचा, लढा सत्याचा, निर्भीड पत्रकारितेचा, राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांच्या अपडेटसाठी आजच आपल्या YouTube. नमस्कार, आपण पाहत आहात वेद बातमीचा. रांगोळीतून साकारले संत आणि संत सेवेला मिळाली कलेची अनोखी झालर. राहुरी तालुक्यातील प्रतिपंढरपूर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ताहाराबादच्या संत कवी महिपती महाराज देवस्थानात कामिका एकादशीनिमित्त भाविकांची मोठी गर्दी होत आहे. याच भक्तिमय वातावरणात संत महिपती महाराजांची पोर्ट्रेट रांगोळी भाविकांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरली आहे. ताहाराबादची माहेरवाशीण असलेल्या अश्विनी जाधव झावरे यांनी संत महिपती महाराजांच्या समाधीसमोर ही अप्रतिम वास्तवदर्शी रांगोळी साकारली. विशेष म्हणजे संत महिपती महाराजांसोबतच स्वर्गीय रावसाहेब साबळे, बाळकृष्ण महाराज शास्त्री आणि मठाधिपती अर्जुन महाराज तनपुरे यांच्या प्रतिमाही रांगोळीतून हुबेहूब साकारण्यात आल्या. 7 ते 8 तासांच्या अथक परिश्रमानंतर साकारलेल्या या रांगोळीतील बारकावे, रंगसंगती आणि चेहऱ्यावरील भाव पाहून भाविक अक्षरशः भारावून जात आहेत. अनेक भाविक या कलाकृतीचे फोटो आणि व्हिडिओ आपल्या मोबाईलमध्ये टिपताना दिसत आहेत. मात्र ही केवळ एक रांगोळी नाही, ही आहे श्रद्धेतून उमटलेली कला आणि कलेतून अर्पण केलेली संतसेवा. अश्विनी जाधव झावरे गेल्या 12 वर्षांपासून कोणतेही मानधन न घेता आपल्या कलेच्या माध्यमातून ताहाराबादच्या संत महिपती महाराजांच्या चरणी सेवा अर्पण करत आहेत. माहेरच्या गावातील संतांच्या चरणी आपली कला अर्पण करण्याची ही परंपरा त्यांनी यंदाही कायम ठेवली आहे. या रांगोळीसाठी स्वप्नाली बुझाडी गाडे यांनी मोलाची मदत केली. अन्नदान, वस्त्रदान, श्रमदान, संतसेवेची अनेक रूपं आपण पाहतो, पण रंगांच्या माध्यमातून श्रद्धेला आकार देत केली जाणारी ही संतसेवा खरोखरच आगळीवेगळी. ताहाराबादच्या पवित्र भूमीत संतांच्या प्रतिमा रंगातून जिवंत करणारी ही रांगोळी सध्या भाविकांच्या चर्चेचा विषय ठरली आहे. भक्ती, कला आणि संतसेवा यांचा हा अनोखा संगम पाहण्यासाठी ताहाराबादच्या प्रतिपंढरपूरमध्ये भाविकांची पावले थांबत आहेत. आणि प्रत्येकाच्या ओठावर एकच भावना, ही रांगोळी नाही, ही संतांच्या चरणी अर्पण केलेली श्रद्धेची सुंदर कलाकृती आहे. राजेंद्र उंडे, वेद बातमीचा, राहुरी. नमस्कार, मी अश्विनी जाधव झावरे. ताराबाद हे माझं माहेर आहे. श्री संत कवी महिपती महाराज देवस्थान या ठिकाणी मी गेली कित्येक वर्ष पोर्ट्रेट रांगोळीची सेवा देते. या वर्षी मी व्यक्तिचित्रामध्ये स्वर्गीय रावसाहेब पाटील साबळे यांचे व्यक्तिचित्र साकारले आहे. तसेच मठाधिपती अर्जुन महाराज आणि बाळकृष्ण महाराज शास्त्री यांचेही मी व्यक्तिचित्र साकारले आहे. यासाठी मला 8 ते 9 तास एवढा वेळ लागला आहे आणि मी हायपर रिअलिस्टिक बारकावे आणि रंगसंगती याचा अनोखा उपक्रम करण्याचा प्रयत्न केला आहे. यासाठी मला संस्थांनी सहकार्य केल्याबद्दल त्यांचे धन्यवाद. तसेच माझे शिक्षक थोरात सर यांचे दरवर्षी मला मोलाचे सहकार्य लाभते, यासाठी त्यांचेही धन्यवाद. नमस्कार, मी सौ स्वप्नाली बुझाडी गाडे. मी मूळशी राहुरीचीच आहे. मी आज श्री क्षेत्र ताराबाद येथे श्री सौ अश्विनी मॅडम यांची जी पांडुरंगाची रांगोळी बघितली ती अतिशय अप्रतिम होती. त्याच्यातल्या त्यांच्या डोळ्यातला जो जिवंतपणा होता, असं वाटतच नव्हतं की ती रांगोळी होती. ॲक्च्युली असं बघितल्यानंतर ते देवाचे भाव होते ते खूपच अप्रतिम होते. आणि आजपर्यंत त्यांच्या मी जेवढ्या रांगोळ्या बघितल्या आहेत ते खूपच सुंदर आहेत. त्यातला जिवंतपणा खूप भावण्यासारखा आहे आणि यापुढील त्यांच्या वाटचालीसाठी त्यांच्यासाठी खूप खूप शुभेच्छा. आपल्या सर्वांना प्रथमतः हार्दिक शुभेच्छा. आज ताराबादीतील महिपती महाराज ट्रस्ट या ठिकाणी आम्हाला हा योग मिळाला की महाराजांची पाद्यपूजा करून आजचा हा कामाक्षी एकादशीचा हा योग आम्हाला प्राप्त झाला. आणि आज मी अक्षरशः भावून गेलो ही रांगोळी बघून. अश्विनीताई जाधव यांनी खूप सुंदर अशी ही रांगोळी या ठिकाणी काढली आहे. त्याही त्यांचं द्यायला आलेलं आहे. आणि अर्जुन महाराजांचं स्माईल एकदम परफेक्ट आहे. थोडंसं तोंड वाकडं, दात अगदी परफेक्शन. आणि इकडे बघून तर हा शेतकरी आहे का तुकाराम महाराज आहे की काय मला बोलता येत नाहीये, पण पांडुरंगाची ती
साक्षात दर्शन घडले आणि अप्रतिम म्हणजे इथे येऊन सार्थकता झाली. धन्यवाद. खूप खूप सुंदर.